नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता रमा ही रूममध्ये येते तर तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ती विचार करते की आता आनंदने जे काही सांगितलेलं आहे की आपल्या कंपनीची जी जुनी केस आहे ती ओपन झालेली आहे आणि तीच ही नोटीस आहे की मूळ रकमेपेक्षा मात्र व्याजाची रक्कम खूपच जास्त आहे. आणि त्याच वेळेस रेवा आता सगळ्यांच्या समोर ती नोटीस वाचून दाखवते आणि पार्वती आजीला म्हणते की हे बघा, मी तुमची काहीतरी मदत करू शकते. जर सेटलमेंट झाली असेल तर आता पैसे भरण्याची आपल्याला काय गरज आहे, कारण विशूच्या काही ओळखी आहेत. मोठी मोठी माणसं आमच्या घरामध्ये येतात आणि त्यांनी जर काही शब्द टाकला तर वाईट वेळ निघून जाऊ शकते. आणि खरं तर मला आज तुमच्या मुकदमांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. त्यावरती आता आरोही सुद्धा म्हणते की बघितलंस का आई आजी, बघ अगर रेवा मावशी आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं. ती आपली मदत करणार आहे आणि तिच्याकडे खूप पॉवर आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको. रमाला हे सर्व आठवत असतं, तिच्या डोळ्यात पाणी येते. परंतु ती मात्र आता दूध वर जात आहे, त्याकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं. आणि तेवढं तेथे अक्षय येतो आणि तो बघतो आणि गॅस घाईने बंद करतो. दूधवर जात गेलेलं असतं. अक्षय विचारतो की काय झालं रमा, अगं तुझं लक्ष कुठे आहे, कसला विचार करत आहेस तू. त्यावरती रमा म्हणते की सॉरी, खरंच माझं लक्ष नव्हतं. तेव्हा अक्षय म्हणतो की ते तर मला कळतच आहे, कारण तुझं लक्ष नव्हतं. नक्की कोणाचा तरी विचार तुझ्या डोक्यामध्ये आहे. त्यावरती आता रमा म्हणते की अहो काही नाही. तर अक्षय विचारतो की काय झालं सांग बरं, की तू कसला विचार करत आहेस. तेव्हा रमा काही बोलत नसते तर अक्षय म्हणतो की मला कळतं, थांब एक मिनिट. आणि तुला हेल्दी राहण्याची खूप गरज आहे. दिवसभर तू काम करत असते, थकवा आलेला असतो. आणि तो तिच्यासाठी आता हळद दूध आपल्या स्वतः हाताने ग्लासमध्ये घेतो आणि तिला ते प्यायला देतो. घे असं म्हणतो. आणि तेव्हा रमा सुद्धा त्याच्या हातातील ग्लास घेते. तर अक्षय पुन्हा विचारतो की आता सांग नक्की तुझ्या मनात कसले विचार सुरू होते. तरी सुद्धा आता रमा म्हणते की नाही अहो, कसलाच नाही, नेहमीच आहे. आता रमा काही सांगायला तयार नसते आणि परत म्हणते की अहो विचार तरी कसला करणार, कारण आई आजींना खूप टेन्शन आले होते आणि त्यात म्हणजे रेवा आपली मदत करायला धावून आली आणि खरंच तिने आपल्याला असे मदतीचा हात दाखवला, त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. आणि बघूयात किती पुढे काय होतं. देवाचाही सुद्धा शेवटी मनातच आहे नक्की काय आहे ते, आणि त्याचबद्दल मी आता विचार करत होते. तेव्हा आता लगेच म्हणजे अक्षय म्हणतो की अगं रेवाच्या येण्याने आजीचं टेन्शन कमी झालेलं आहे, पण तुझ्या मनातील टेन्शन मात्र अजून वाढलेले दिसते. त्यावरती रमा म्हणते की बघा ना, अहो आरोही सुद्धा रेवाच्या येण्याने किती खूप खुश आहे आणि त्या रेवावर अशी फिदा आहे एक नंबर. तिला असं वाटतं की रेवाकडे सुपर पॉवर आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं मग आहेच, ती सारखं आपलं रेवा मावशी 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 करत राहते, चालूच असतं तिचं. म्हणजे बघ ना, सुपर पॉवर तर आहेच तिच्याकडे. आणि बघ बरोबर मात्र रेवाने तिला ती गुंडांच्या तावडीतून सोडवलं आणि रेवा आल्यानंतर तिचा ताप सुद्धा उतरला. आणि हे बघ, मला आग लागली असती तर ते सुद्धा तिने मला वाचवलं. आणि आता सुद्धा आजीला येऊन मदत करते म्हणाली, मग ती सुद्धा सगळी सुपर पॉवरच आहे ना. आणि हे सगळं रेवाकडे आहे, तुला सुद्धा हे नाही वाटत का, आणि तुला ते सर्व आवडतं का. त्यावरती आता लगेच रमा म्हणते की आहो तसं नाही, लहान मुलं कसे असतात की निरागस असतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो ना, लहान मुलं ती लहान मुलंच असतात, ते कसं वागतं त्यांना नाही कळत. पण मला एक गोष्ट सांग, तुला काहीच वाटले नाही का, तुला काय वाटलं ते सांग बरं. रमा म्हणते की मला कशाला काही वाटेल, आणि आता मात्र आपण काहीतरी सेटलमेंट करूयात असं बोलून तो विचारतो की आता ह्या साखरेची किंमत काय आहे बरं. त्यावरती रमा म्हणते की ती गोड असते आणि साखर ही गोडच असते. त्यावरती अक्षय म्हणतो असणं तिचा स्वभावच आहे, साखर कधी तिखट लागते का, नाही ना. त्यावरती अक्षय म्हणतो की काही गोष्टीचा मूळ धर्म अगदी तोच आहे आणि जो काही मूळ स्वभाव आहे तो कधीही बदलत नसतो आणि प्रत्येक वेळेस मात्र टेस्ट घेण्याची गरज नसते. असंच असतं, काही गोष्टींचं अनुभव मात्र घ्यावा लागत नाही, तो माहिती असतो आणि तो गुणधर्म माणूस कधीही सोडून देत नसतो. आणि तसंच तुझ्या बाबतीत आहे. आता मात्र तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे ते मला कळत आहे आणि तू कितीही आता मला ते सांगितले नाही, तू कितीही नाही म्हटलीस तरी सुद्धा मला तुझे डोळे सांगतात तुझ्या मनावर कसलं तरी दडपण आहे आणि तू कसला तरी विचार करत आहे. नक्की असं काय झालेलं आहे सांग बरं. रमा म्हणते की नाही तेवढंच, आणि मी त्याचाच विचार करत आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं मग ती इतकी एक्साइटेड झाली, मग त्याचा तुला आनंद नाही झालेला का. त्यावरती रमा म्हणते की नाही हो, आनंद तर झालेला आहेच. आता अक्षय विचारतो की खरंच आनंद झाला की तुला जलसी फील वाटलं. तेव्हा आता रमा थोडीशी नाराज होते आणि म्हणते की जलस नाही तर पण वाईट तर वाटलंच. म्हणजे कसं की तू सुपर वुमन, तुझ्याकडे सुपर पॉवर आहे, तू ग्रेट वुमन आहे, आरोही नेहमी मला म्हणत असते आणि गेल्या काही दिवसापासून ते हे सर्व मला म्हणत नाही, म्हणून आता रमाला वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येते आणि त्याचबद्दल ती विचार करत आहे. हे अक्षयला सांगत असते आणि रेवा आल्यापासून ती हे सगळे काही शब्द रेवालाच म्हणते आणि त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं आणि डिस्टर्ब झाले मी, आणि इतपतच काही नाही, सर्व काही ठीक आहे.
त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं पण आता तर हे होतच राहणार, आपणच रेवासाठी दारं उघडी केलेली आहे, आपण स्वतः तिला घरात आणलं, त्यामुळे वाईट कशाला वाटून घ्यायचं बरं आता, आणि आता मात्र डिस्टर्ब व्हायचं नाही. पण एक गोष्ट मी तुला सांगतो की माझ्यासाठी सुपर वुमन आहे तर ती तूच आहे, आणि आरोहीसाठी किती काही असलं तरी सुद्धा माझ्यासाठी तूच सर्व काही आहे, आणि तूच आमची सुपर वुमन आहे, सुपर पॉवर तुझ्यातच आहे. आता हे ऐकल्यानंतर रमाला फारच आनंद होतो. ती रडत असते आणि रडता रडता मात्र लगेच हसायला सुरुवात करते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघा, जर तुम्ही सतत असे बोलत राहिलात, एक दिवस मात्र माझा नक्की विश्वास बसेल. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं मी कुठे काही खोटं बोललो का नाही, तू आहे सुपर वुमन म्हणूनच मी तुला म्हणतो आणि तुझं कौतुक करतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की तुम्ही वेडे आहात. अक्षय म्हणतो की हे मात्र नक्की खरं आहे आणि मी वेडा आहे, तुझ्या प्रेमात नक्की वेडा आहे. तेव्हा मला आनंद होतो. डोळे भरून ते आता अक्षयकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे रेवाचा तो डाव असतो. रेवानेच मात्र मुद्दाम ती नोटीस पाठवायला सांगितलेली असते आणि तो माणूस तेथे येतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी सर्व काही केलेलं आहे आणि आता मी त्या जी काही जुनी केस होती त्यावरती नोटीस तयार केली आणि या प्रकरणात मात्र मी तुमचं कुठेही नाव येऊन दिलेलं नाही. तेव्हा आता रेवा त्याच्यावर खुश होते आणि म्हणते की खरंच आणि काही पण. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो, कधीही काही काम असलं तर नक्की सांगत जा आणि जर काही गरज असेल तर सांगत जा आणि थँक्यू मॅडम असं बोलून तो आता निघून जातोय. तेव्हा रेवा लगेच चंदाला म्हणते की त्या आई जी आहेत ना, ती तर स्वतःला बिझनेस वुमन समजते, प्रत्येक वेळेला मात्र ती माझ्या ट्रॅपमध्ये अडकते. तेव्हा चंदा म्हणते की अगं पण इतक्या महिन्यापासून तुझे जाळं विणलेलं आहे, जाळीतून मात्र सहजासहजी कोणीही बाहेर नाही निघू शकत, कारण तू सगळ्यांचा विश्वास पुन्हा एकदा मिळवलेला आहे. त्यावरती रेवा म्हणते की एक्झॅक्टली चंदा, जाळं हे असंच विणायचं असतं की जेथून शिकार कुठूनही बाहेर जायला नकोय आणि मी प्रोफेशनल आणि पर्सनल असे दोन्ही जाळे विणलेले आहेत आणि त्याची सुरुवातच मात्र आता उद्यापासून होईलच. तेव्हा आता चंदा म्हणते की काय बोलतेस उद्या? अगं तू तर असं म्हणाली होती की पुढच्या आठवड्यापासून प्लॅन करायचा आहे म्हणून. तेव्हा रेवा म्हणते की चंदा हे बघ, जशा गोष्टी हातामध्ये लागतात तेव्हाच काम आपण सुरू करायला पाहिजे. आणि तेव्हा आता लगेच रेवा आपल्या हातात असणारा पेनड्राईव्ह दाखवते. चंदा विचारते काय आहे. आता रेवा म्हणते की हा अक्षय ने रमाकडे ठेवण्यासाठी पेनड्राईव्ह दिलेला होता आणि ते रमाच्या पर्समध्ये होतं आणि अक्षयने मात्र खूप विश्वासाने तिच्याकडे हा पेनड्राईव्ह दिलेला होता. पण नशिबाने मात्र तो माझ्या हातामध्ये चुकून आलेला आहे आणि तो पेनड्राईव्ह मात्र आता रेवाकडे आला कसा याबद्दल ती चंदाला सांगत असते. कारण जेव्हा ते दोघे गाडीतून जात आहेत आणि दोघी जेव्हा गाडीतून जात असताना आता जोरात रेवाने ब्रेक दाबलेला असतो आणि रमा आता धक्क्यानेच रेवाला विचारते की काय ग तू ठीक आहेस का? रेवा म्हणते की हो मी ओके आहे. आणि काय रमा तू ठीक आहे ना? आणि तेव्हा तर रमाच्या पर्समधील जे सामान आहे तर ते खाली सांडलेलं असतं. रेवाने जोरात ब्रेक दाबलेलं असतं आणि रमा मात्र आपल्या जे सामान आहे ते खाली पडलेलं तर ते पर्समध्ये टाकत असते. परंतु पेनड्राईव्ह मात्र तिचा घ्यायचा राहणार तोच तिला एक कॉल येतो आणि ती हॅलो बोलत आता गाडीच्या खाली उतरते आणि हॅलो हॅलो करत असते आणि तेवढ्यात मात्र आता रेवा ते राहिलेलं सामान आहे तर ते पर्समध्ये टाकत असते आणि तिला तो पेनड्राईव्ह आहे तर तो मात्र तिथे सापडतो. रेवा मात्र तो पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन विचार करते की रमाकडे मात्र हा पेनड्राईव्ह काय असेल, नक्की काय असेल यामध्ये, नक्की काहीतरी इम्पॉर्टंट असला तर ट्राय करण्यासाठी काय हरकत आहे. म्हणून तो पेनड्राईव्ह ती आपल्याकडे घेते आणि रमा मात्र अजूनपर्यंत फोनवर बोलतच असते आणि शेवटी आता रेवा तो पेनड्राईव्ह आपल्याकडे घेते आणि आता रमा ही गाडीमध्ये येऊन बसते. ती सगळं काही विसरून गेलेली असते आणि रेवाला मात्र आता तो पेनड्राईव्ह आपल्याकडे आलेला आहे त्याचा फार असा आनंद होतो आणि चंदाला मात्र ती सांगत असते. तेव्हा आता हे सर्व ऐकून चंदा म्हणते की वा वा वा, खरंच काही कमाल आहे बरं आणि काय डाव मांडलेला आहे आणि तुझा चेहरा स्वतःच सांगतो की तू ह्या डावाची खरी बाजी मात्र तुझ्याच हातामध्ये आहे. तर म्हणून चंदा मात्र खुश होत रेवाकडे बघून हसत असते आणि रेवा तिच्याकडे बघून हसत असते की त्या पेनड्राईव्ह मध्ये आहे तरी काय. तेव्हा आता रेवा म्हणते की ह्या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काहीतरी अशी खास गोष्ट आहे आणि अक्षय मात्र आपल्यावर विश्वास ठेवू शकतो. अक्षयला आपण आपल्या कब्जामध्ये करू शकतो. आज मात्र ठीक आहे शांतपणे अक्षय झोपलेला असेल, परंतु उद्या मात्र सकाळी जेव्हा तो उठेल त्यानंतर मात्र आता खूप मोठं वादळ एक उभं असेल आहे की आपल्या शत्रूला संपवणं खूप इझी आहे, खूप सोपं आहे ते. आणि जर त्यांच्या विश्वासावर आपल्याला हात फिरवायचा असेल तर त्याला मात्र आणखीन त्रास झाला पाहिजे, तेव्हाच आता हे सर्व होऊ शकतं. आणि रेवाचा हा डाव असतो. तेव्हा आता चंदा खूपच खुश होते. त्यानंतर आता इकडे मयुरी सगळ्यांना गरम गरम पोहे खायला देते आणि थंड होण्याच्या अगोदर खाऊन घ्या असं म्हणत असते. सगळेजण पोहे खायला एकत्र बसलेले आहेत. तेव्हा आता आनंद म्हणतो की बरं बरं, पोहे आणि मयुरीचं डोकं हे गरम असतानाच खाल्लेलं बरं असतं, नाहीतर काही खरं नाही. त्यावरती मयुरी म्हणते की काय बोलतोस? आनंद म्हणतो की नाही अगं आता तर कुठे शिऱ्यासारखा स्वभाव तुझा बनलेला आहे. अभिला मात्र खूप हसायला येते आणि खरं तर वारेना असं मयुरी म्हणून आता सगळ्यांच्या मध्ये गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात पार्वती आजीच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि आता मात्र रेवाच्या माणसाने तो कॉल केलेला असतो. तो पार्वती आजीला म्हणतो की नमस्कार मॅडम. आता पार्वती आजी म्हणते की नमस्कार आणि तुम्ही कोण बोलत आहात? तर तेव्हा तो माणूस म्हणतो
की कालच्या नोटीसबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. आणि आता पार्वती आजी विचारते की तुम्ही कोण आहात. त्यावरती आता तो माणूस म्हणतो की खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं, मला माहितीच नव्हतं की तुमच्या आणि तांबटकर यांचे घरगुती संबंध आहेत. आणि हे जर मला अगोदर समजले असेल तर मी तुम्हाला नोटीसच पाठवली नसते. आता मुद्दाम रेवाने सांगितलेल्या प्लॅननुसार तो माणूस आता बोलत आहे आणि या सगळ्यांना मात्र फसवतोय. आणि आता सगळं काही रेवाच करत आहे आणि रेवाच त्यातून वाचवण्यासाठी आपल्याला मदत करत आहे असा विश्वास मात्र रेवा त्यांच्या मनामध्ये निर्माण करते. पार्वती आजी विचारते की काय तांबटकर साहेब. त्यावरती तो माणूस म्हणतो की हो तांबटकर साहेब आहे तर ते आमच्या साहेबांचे मित्र आहेत. एकदा की त्यांनी शब्द टेकवला तर काम झालंच असं समजायचं. आणि हे सर्व तांबटकर सरांमुळे शक्य झालेलं आहे आणि आम्ही तसं तुम्हाला लेटर सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला या मोठ्या संकटातून तांबटकर सरांनी बाहेर काढलेले आहे आणि ते सगळं काही रेवामुळे झालेले आहे असं तो माणूस सांगतो. तेव्हा हे ऐकून पार्वती आजी त्या माणसाला थँक्यू वगैरे म्हणते आणि तेवढेच आता सगळेजण खुश होतात. तर आता आनंद खुश होऊन विचारतो की आजी कोणाचा फोन होता. पार्वती आजीने फोन ठेवल्यानंतर आता पार्वती आजी म्हणते की सकाळची नोटीस आली होती ना तर त्या साहेबांचा फोन होता आणि नक्की हा कोण माणूस आहे माहिती नाही, परंतु त्याची तांबटकर साहेबांशी ओळख आहे असं तो म्हणत होता. त्यांच्याबद्दल खूप काही बोलत होता आणि तसंही तो म्हणाले की ऑफिशियली पत्रही तुम्हाला लवकर येईलच आणि तांबटकरांच्या मदतीने जर हे सर्व झाले तर त्याचा तुम्हाला आणखीनच फायदा होईल. आणि ते सांगत होते की त्यांनी ते केस कायमची बंद केलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो. अभि विचारतो की काय बंद. तेव्हा पार्वतीची म्हणते की हो कालचं जे काही होतं ना ते व्याज भरा, काही जे हप्ते वगैरे आहेत तर ते भरा आणि आता हे सगळं काही आपल्याला करायचं नाही. ते केस एकदाची कायमची बंद झालेली आहे. तर अभि म्हणतो की कमला हे 24 तासामध्ये बंद कसं होऊ शकतं आणि हे सर्व कसे झालेले आहे तेच कळत नाही. अभिला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. इतक्या कमी वेळात मात्र हे कसं शक्य झालं त्यांना काही कळतच नसतं. परंतु रेवामुळेच हे सर्व झालेले आहे असं त्यांचा आता गैरसमज निर्माण होतो. रेवाने आपली मदत केली. रमासुद्धा आता कसलं तरी विचारतच असते. ती नक्कीच काहीतरी विचार करत आहे आणि तेवढ्यात मयुरी अभिला म्हणते की अभि हे सगळं रेवामुळे झालेलं आहे. काल रात्री तिने शब्द दिला होता आणि आज सकाळी तर काम फत्ते केले. एका रात्रीत मात्र तिने हे सगळं काही शक्य केले. तेव्हा आता सगळ्यांना आनंद होत असतो, सगळेजण हसत असतात. त्यावरती मयुरी म्हणते की हो कमाल आहे. तर त्यावरती पार्वतीची म्हणते की आता हे सर्व मान्य करायलाच पाहिजे की रेवाची ही सगळ्यात कमाल आहे आणि बघितलंच ना मला तर अनुभव आलेला आहे. म्हणजे आता याचबद्दल आपण पाहतो की घरासवर येणारं एक खूप मोठं संकट आहे तर ते आत येण्याच्या अगोदरच तिने परतावून लावले. खरंच रेवाची कमाल आहे. आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षयला आता पार्वतीची खुशत म्हणते की अरे लवकरात लवकर तुला एक चांगली बातमी सांगायची आहे. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि तो एका साहेबांशी बोलत असतो आणि तो आता जे काही बोलत आहे तर विचारतो असं कसं अचानक इतकं शक्य झालेलं आहे, कॅन्सल कसे झाले. आणि तेव्हा सगळेजण मात्र अक्षयकडे पाहत असतात की नक्की अक्षय कुणाशी बोलतोय ते. याला सर्वाला उपयोग काय आहे, कारण इतक्या वर्षांचा जुना बिझनेस आहे. मग हे असं डील करतात का तुम्ही. आणि हे बघा साहेब आपलं काल सर्व काही ठरलेलं होतं पण आज तुम्ही इतक्या अचानक कॅन्सल कसं करू शकतात. 24 तास सुद्धा उलटले नाही, तुम्ही शब्द दिलेला होता. आणि हे बघा साहेब ऐकून घ्या प्लीज मी तुम्हाला सांगतो ते ऐकून घ्या, कारण व्यवहारामध्ये शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. आणि गेल्या काही 2 दिवसात तुम्ही मला शब्द वगैरे सुद्धा दिलेला होता, मग असा व्यवहार कसा करू शकतात. तुम्ही हे सर्व करूच कसं शकता, कारण तुम्ही शब्द दिलेला होता आणि शब्द कसं विसरलात. त्यामुळे मीच तुम्हाला आता हे जे काही सांगत आहे तर ते ऐकून घ्या. तुम्ही जर इतका मोठा धोका देत असेल तर मलाच आता यापुढे तुमच्यासोबत काम करायचं नाही असे अक्षय स्पष्ट आता उत्तर देतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बिझनेसमध्ये पैशापेक्षा शब्दाला खूप जास्त किंमत असते. असा शब्द तुम्ही मला दिलेला होता आणि काल मात्र आता आपण सगळं काही बसलो होतो, सर्व काही ठरवलं होतं, डील सुद्धा फायनल झाली होती. आणि आज असं अचानक काय झालं की तुम्ही लगेच डील कॅन्सल केली. म्हणून तुम्ही सांगा की मी नक्की समजायचं काय आहे ते. आणि बरं ठीक आहे बघूयात, कारण इथून पुढे मलाच काम नाही करायचे. आणि अक्षय मात्र आता खूपच रागावलेला असतो आणि रागाने तो स्पष्टपणे सांगतो की मला तुमच्यासोबत काम करायचं नाही, ठेवा आता फोन. आणि फोन ठेवल्यानंतर आता त्याला फार टेन्शन येते आणि तो सगळ्यांना सांगत असतो की हे बघ आजी मी मात्र एका डीलवर काम सुरू केलं होतं आणि ते डील सुद्धा फायनल झालेले होते आणि त्याच्यावर मी कामच करत होतो. सगळं काही फायनल झालेलं होतं. काल मात्र त्यांनी होकार दिलेला होता आणि आज लगेच ते नकार देत आहेत. ती डील ती कॅन्सल करून टाकलेलं आहे. तर आणि आता मात्र जे काही मी ऑफर केलं होतं तर तेच मात्र आता एक्झॅक्टली पुण्याचा मात्र एक खूप मोठा माणूस आहे आणि त्याने ही ऑफर स्वीकारलेली आहे, डील स्वीकारलेला आहे. म्हणजे त्यांनी सेम आपल्यासारखीच ऑफर एक्झॅक्ट केली होती, परंतु तरीसुद्धा मात्र त्यांनी त्यांचं डील स्वीकारलं आणि आपलं डील नाकारलं. आणि त्याने मात्र थोडेसे पैसे जास्त दिले आणि तरीसुद्धा मात्र त्यांनी त्यांचा विचार केला. म्हणून अक्षय आता खूपच भडकलेला असतो, तो चिडचिड करत असतो. तर पार्वती आजी म्हणते की कप लावून हे बघ तू प्लीज असा विचार करू नकोस.
अक्षयची खूप चिडचिड सुरू असते. तर पार्वती आजी त्याला म्हणते की अरे अक्षय जरा शांत हो. हे बघ आता काही होणार नाही. डील जरी कॅन्सल झाली तर काही आपल्या हातात नसतं. आता हे सगळं तांबटकरने केलेला खेळ असतो. म्हणजे रेवाने तांबटकरला सुद्धा याबद्दल काही माहिती नसते. रेवाच मात्र आता हे सर्व डाव खेळत असते आणि मुकदमांना बरोबर आपल्या विश्वास तिने संपादन करण्यासाठी इतकं मोठं पाऊल उचललेलं असतं आणि बरोबर त्यांचा विश्वास जिंकून मात्र ती आता विश्वासघात करणार आहे हे मात्र आता तिने ठरवलेलंच असतं. आजी म्हणते की अक्षय जरा शांत हो. तर आनंद विचारतो अरे हे सर्व कसं शक्य आहे. तू तर म्हणाला होता की हे सगळं काही सिक्रेटली होणार आहे. तर मग मात्र एक्झॅक्टली काय. तर अक्षय म्हणतो की हो एक्झॅक्टली तेच आहे. कारण मी जी ऑफर आहे तर ती एका मोठ्या माणसाला दिली होती आणि तीच ऑफर त्याने दुसऱ्या माणसाला दिलेली आहे. एक्झॅक्टली सेम टू सेम. आणि आता अक्षय गाडीतून येत असताना म्हणतो की नक्की काहीतरी डील असेल आणि बाहेर पोचलंच कसं तेच मला नाही कळत. काय झालं असेल. हे सगळं आपल्या घरातील गोष्ट बाहेर कशी गेली असेल. म्हणून अक्षयची खूपच चिडचिड होत असते आणि तो आपला राग व्यक्त करत असतो. तेव्हा आनंद आणि अभि त्याला समजावतात की अरे तू खाण्यावर कशाला राग काढतोस. प्लीज समजून घे. त्यानंतर पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय आता आपलं मन एक सांगत आहे आणि दुसरे मन मात्र आता त्या रेवावर विश्वास ठेवायला सांगत आहे. नक्की काय खरं आणि काय खोटं हेच काही कुणाला कळत नसतं. त्यानंतर अक्षय रागानेच रूममध्ये निघून येतोय. आता जेवता जेवता तो आलेला असतो आणि रमा सुद्धा त्याच्या मागे धावत येते आणि म्हणते की हे बघा अक्षय तुम्ही प्लीज आता तर मनामध्ये राग ठेवू नका. इतकं रिॲक्ट होऊ नका. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा अगं मी जे काही तुला सांगत आहे तर तो प्रॉब्लेम तो नाहीच. कारण मी ज्या डीलबद्दल बोलत आहे आणि त्या डीलबद्दल फक्त आता घरातच माहिती होते माझ्यात आणि तुझ्यात. मग ती सर्व काही माहिती बाहेर गेलीच कशी. सगळं काही सेम आपल्यासारखं डील कसं घेतलं गेलं. जे काही आपण भाव वगैरे ठरवले होते अगदी सेम टू सेम तसं झालंच कसं. आणि माझ्यापेक्षा बेटर आता हा जो काही कॉन्फिडन्स होता तर तो दुसऱ्या कुणाला मिळालाच कसा. कारण हे सर्व मी केलेलं आहे. तर आणि आता ते बाहेर लीक कसे झाले माहिती कसे झाले तेच मला आता आठवेना. म्हणून आता अक्षयला फार टेन्शन येते आणि तो विचार करतोय की ते सगळं बाहेर कसं गेलं असेल. तेव्हा तर रमाला असं वाटतं की तो पेनड्राईव्ह मात्र आपल्या पर्समध्ये आहे आणि ती घाईने शोधत असते. अक्षय म्हणत असतो की अगं कालच मी तुझ्याकडे ठेवायला दिला होता आणि तू पर्समध्ये ठेवलेला होता. मग कुठे गेला इतक्या अचानक. रमा आता तिला धक्काच बसलेला असतो आणि धक्क्याने मात्र ती आता तो पेनड्राईव्ह शोधत असते. तेव्हा ती आपली अख्खी पर्स आहे तर ती उचकते पण त्यामध्ये तो पेनड्राईव्ह नसतो. कारण तो पेनड्राईव्ह आहे तर तो रेवाने काढून घेतलेला असतो. तेव्हा आता काही पर्समध्ये तिला तो सापडत नसतो. रमा म्हणते की मी पर्समध्येच ठेवला होता परंतु कुठे गेला मला माहिती नाही. तर अक्षय म्हणतो की हो का हे तुझं अगदी लक्ष आहे का आणि तू पर्समध्ये पेनड्राईव्ह कशाला ठेवला असेल. शेवटी हरवला ना तो. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी येथेच ठेवला होता. तर अक्षय म्हणतो की अगं मग तू पर्समध्ये ठेवला मग गेला कुठे. अगं तुला कळतं का रमा इतक्या दिवसाची मी इतकी मेहनत केली होती आणि सगळं काही त्या पेनड्राईव्हमध्ये होतं. तुला कळतं का तू आणि स्पष्ट नाही म्हणते. कुठे हरवलेला आहे तो पेनड्राईव्ह. रमाला तर काही उत्तर देत नसता येत. रमा म्हणते की मी मुद्दाम नाही केलेले मात्र नीट ठेवलेला होता. अक्षय म्हणतो की कुठे ठेवलेला होता. अगं मला सुद्धा कळतं की तू मुद्दाम नाही केलेला पण गेला कुठे तो आणि असा गायब कसा होऊ शकतो सांग ना कुठे गेला रमा. आणि हरवलेला आहे तो याचा अर्थ असा आहे की नक्की तो कोणाला तरी सापडलेला आहे की कोणाला तरी सापडून त्याने त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. तर तेव्हा रमा विचारते की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर अक्षय म्हणतो की हे बघ मला फक्त इतकंच म्हणायचं कळतं नक्की काहीतरी चुकतात काहीतरी मेजर असं चुकत होत आहे. अवघडच आता होऊन बसलेला आहे. त्यावरती आता रमाही त्याला म्हणते की हे बघा तुम्ही पॅनिक वगैरे होऊ नका मी तुमचा पेनड्राईव्ह नक्की शोधून देते. रमा सारखी आपल्या पर्समध्येच उचकत असते कारण तिला आठवणीत आहे की तिने तो पेनड्राईव्ह पर्समध्येच ठेवलेला आहे परंतु तो गेला कुठे म्हणून तिला टेन्शन येते. आणि अक्षयला सुद्धा आता इतकं टेन्शन आलेलं असतं की नक्की काय करायचं. आपण जे डील बनवलं होतं आणि ते तर दुसऱ्याच कुणाला तरी गेलं म्हणजे आपली सगळी काही मेहनत वाया गेले. आणि रमाने नक्की हा पेनड्राईव्ह कुठे ठेवला असेल त्यामध्ये आपली सगळी काही माहिती होते. म्हणून त्याला तर आणखीन टेन्शन येत आहे. तो सारखा विचार करत आहे. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय रमाला खाली बसवतो. तिला शांतपणे विचारतो की तू ह्या पेनड्राईव्ह बद्दल कुणाला बोलली होतीस का कुणाला तू पेनड्राईव्ह दाखवला होतास का. तेवढ्यात तेथे पार्वती आजी सुद्धा असते. पार्वती आजी आता पाहतच असते. ते रमा म्हणते की मी नक्की आता रेवाशी बोलले होते आणि रेवालाच त्याबद्दल माहिती होते. त्यानंतर मात्र आता आनंद सांगितले होते की रेवावर विश्वास ठेवणं हे खूप मोठं धोक्याचं आहे. आपली खूप मोठी चूक होत आहे आणि ती आपल्याबरोबर खेळत आहे. पार्वती आजी आणि घरातील सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो. तेवढ्यात रेवा मात्र आता तेथे खुश होत आलेलीच असते आणि म्हणते की हॅलो एव्हरीवन. सगळेजण रेवाकडे धक्क्याने पाहतात आणि हे बघा मी येण्याचं हे कारण होतं की मला तो पेनड्राईव्ह सापडलेला होता. कदाचित मात्र हा पेनड्राईव्ह आहे तर तो रमाचा असू शकतो म्हणून तो पेनड्राईव्ह मात्र मी घाईघाई तिला देण्यासाठी आले होते. वरती आता अक्षय लगेच उठतो आणि म्हणतो की अरे वा
अरे म्हणजे तू आता हा पेनड्राईव्ह आहे तर तो ओपन करून नाही बघितलेलं का? रमा मात्र रेवाकडे पाहत असते. रेवा तर त्या सगळ्यांकडे पाहत असते. तिला नक्की काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं आणि तिने हे सर्व मुद्दाम पेनड्राईव्ह नेलेला असतो आणि मुद्दाम आणून देण्याचं नाटक केलेलं असतो. सर्वांचा आता विश्वास संपादन करण्यासाठी तिचा हा एक मोठा डाव रचलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, रेवा मात्र आपला डाव सक्सेस करण्यासाठी आणखीन काय काय प्लॅनिंग करते. अक्षय आणि रमा शेवटी तिचा डाव ओळखून सगळे प्लॅनिंग कसे उधळतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.